हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे फिश करी आणि हे फिश मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि त्याला मी हळद आणि मीठ लावून घेते आहे. दोन्ही साईडनं छानपैकी मुरू द्यायचं आहे हळद आणि मीठ त्यावर. आता सगळ्या पीसेसवर मी सगळं लावून घेतलेलं आहे हळद आणि मीठ. ते आता 10 मिनटं मुरायला ठेवणार आहे. आणि हे सगळं मी कापून घेतलेलं आहे, कांदा, लसूण, खोबरं, टोमॅटो वगैरे. आता ते मी कढईमध्ये भाजून घेणार आहे. मस्तपैकी तेलात खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. ते माझं सगळं भाजून झालेलं आहे. आणि मी आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घेतली आहे आणि जे मी वाटण गरम करून घेतलेलं आहे ना, ते सगळं त्या मिक्सरच्या भांड्यात मी टाकून ते मिक्स करून मिक्सरला लावणार आहे आणि छान बारीक पेस्ट करणार आहे. आणि मी ही त्यात खसखससुद्धा टाकते आहे. आणि इथं माझं वाटण बनवून तयार आहे. आणि छान 1-2 मिनटं आपण परतून घ्यायचं आहे ते सुद्धा. आणि त्यात आपली लाल तिखट टाकायचं आहे, चटणी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी टाका. आणि हळद टाकायचं आहे. नंतर फिश करी मसाला असेल तर टाकायचा आहे. नाहीतर गरम मसाला टाकू शकतो. मी इथे मटन मसाला सुद्धा ॲड केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर करू शकता, नाहीतर नाही. ते 5-10 मिनटं झाकण बंद करून ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर आपण फिशचे तुकडे त्यात टाकू शकतो. आणि एक 5 मिनटंच आपण शिजवायचं आहे आणि नंतर ते काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे माझी फिश करी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय.